नमस्कार. बरं, एक कल्पना करा. एक वाघ आहे जो फक्त एक प्राणी नाही तर एक ज्ञानी महात्मा आहे. हो, हे खरंय. आज आपण श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतातल्या एका अशाच अद्भुत रहस्याचा उलगडा करणार आहोत. ही एक अशी कथा आहे जी आपल्याला श्रद्धा, कृपा आणि एका अवताराच्या वचनाबद्दल खूप काही सांगून जाते. तर ही गोष्ट सुरू होते कर्नाटकातून. शंकर भट्ट नावाचे एक निष्ठावान ब्राह्मण होते. एके दिवशी उडुपीच्या मंदिरात त्यांना साक्षात श्रीकृष्णाचा दृष्टांत झाला आणि एक स्पष्ट आज्ञा मिळाली, कन्याकुमारीला जा. आता विचार करा, या एकाच आज्ञेमुळे त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून जाणार होतं, याची त्यांना तेव्हा काहीच कल्पना नव्हती. आणि त्यांचा हा प्रवास त्यांना घेऊन पोचतो एका गूढ रहस्यमय पर्वतावर. नाव होतं मरुथमले. अहो, ही काही साधीसुधी जागा नव्हती. या भूमीचे धागेदोरे थेट रामायणापर्यंत पोचतात. असं म्हणतात की जेव्हा हनुमानजी द्रोणागिरी पर्वत घेऊन जात होते तेव्हा त्याचा एक तुकडा इथेच खाली पडला आणि तेव्हापासून ही जागा सिद्ध पुरुषांची तपोभूमी बनली. तिथेच एका गुहेतून एक अत्यंत तेजस्वी वृद्ध तपस्वी बाहेर येतात. ते शंकर भट्टांना आशीर्वाद तर देतातच, पण एक असं सत्य सांगतात जे ऐकून ते थक्क होतात. ते म्हणतात, श्री दत्तप्रभूंनीच कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतार घेतला आहे. पण थांबा, खरा धक्का तर अजून बाकी होता. त्यांनी आपल्या बाजूला शांत बसलेल्या त्या वाघाकडे बोट दाखवलं आणि म्हणाले, हा कोणी सामान्य पशु नाहीये, हा तर एक महान ज्ञानी आत्मा आहे. एक वाघ, आणि तो सुद्धा एक ज्ञानी महात्मा. म्हणजे हे कसं शक्य आहे? आपल्या सगळ्यांच्याच मनात हा प्रश्न येईल, नाही का? कोण होता हा वाघ, आणि तो ह्या महान ऋषींसोबत काय करत होता? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या तपस्वीनी सांगितलेल्या एका हृदयस्पर्शी कथेत लपलेली आहेत. तर त्या तपस्वीने मग भूतकाळात डोकावून पाहिलं आणि सांगितलं की हा वाघ त्याच्या आधीच्या जन्मात व्याघ्रेश्वर शर्मा नावाचा एक ब्राह्मणपुत्र होता. पण दुर्दैवाने तो जन्मतःच थोडा मनमंद होता आणि याच कारणामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य लोकांचे टोमणे, अपमान आणि थट्टामस्करी सहन करण्यातच गेलं. पण मग एके रात्री ब्रह्ममुहूर्ताच्या त्या शांत वेळेत त्याच्या आयुष्यात एक आशेचा किरण उगवला. त्याला स्वप्नात साक्षात श्रीपाद श्रीवल्लभांनी एका लहान दिव्य बालकाच्या रूपात दर्शन दिलं आणि त्याला एकच दिशा दाखवली, हिमालयात बद्रिकाश्रमात जा, तिथेच तुझं कल्याण आहे. विचार करा, या एका स्वप्नाने त्याच्या आयुष्याला एक नवी दिशा दिली. त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. तो बद्रिकाश्रमात पोहोचला. तिथे त्याला गुरुही भेटले. गुरुने त्याला आत्मसाक्षात्कारासाठी ध्यानाचा मार्ग दाखवला. पण एक अडचण होती. लहानपणापासून लोकांनी त्याला वाघ म्हणून इतकं चिडवलं होतं की ते शब्द त्याच्या मनात अगदी घर करून बसले होते. त्यामुळे त्याचं ध्यान फक्त आणि फक्त वाघाच्या रूपावरच केंद्रित झालं. आणि मग ध्यानाच्या त्या प्रचंड शक्तीने एक असा चमत्कार घडवला ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. त्याचं शरीर खरं वाघाच्या रूपात बदलून. काही काळानंतर जेव्हा त्याचे गुरु परत आले तेव्हा त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने त्या वाघाच्या आत लपलेल्या आपल्या शिष्याला ओळखलं. त्यांनी त्याला टाकून दिलं नाही, अजिबात नाही. उलट अत्यंत करुणेने त्यांनी त्याला एक तारक मंत्र दिला. तो मंत्र होता, श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. आणि हाच मंत्र त्याच्या मुक्तीचा मार्ग बनणार होता. मग काय, तो व्याघ्रेश्वर कृष्ण नदीच्या काठावर बसला आणि अगदी मनापासून आर्ततेने त्या मंत्राचा जप करू लागला. आणि मग तो क्षण आला, तो चमत्कार घडला ज्याने आकाश पाताळ एक केलं. त्याची ती व्याकुळ हाक थेट कुर्वपुरात बसलेल्या श्रीपाद श्रीवल्लभांपर्यंत पोचली. माझा भक्त मला बोलावतोय असं म्हणून ते क्षणाचाही विलंब न लावता नदीच्या पाण्यावरून चालू लागले. आणि गंमत म्हणजे जिथे जिथे ते पाऊल ठेवत होते तिथे तिथे पाण्यावर कमळाचं फूल उमलत होतं. आता ही कथा फक्त एक चमत्कार म्हणून पाहू नका, कारण या कथेच्या आत खूप खोलवर श्रीपाद श्रीवल्लभांची एक महत्त्वाची शिकवण दडलेली आहे. ही शिकवण आहे कृपेची, श्रद्धेची आणि करुणेच्या खऱ्या ताकदीची. या संपूर्ण कथेतून आपल्याला बघा 4 मुख्य गोष्टी शिकायला मिळतात. सगळ्यात पहिलं, गुरुनामाचं सामर्थ्य. फक्त श्रीपाद श्रीवल्लभ हे नाव सुद्धा आपलं रक्षण करू शकतं. दुसरं, ध्यानाची अविश्वसनीय शक्ती. आपलं मन जिथे एकवटतं आपण तेच बनून जातो. तिसरी गोष्ट, कर्मावर गुरुकृपेचा विजय. म्हणजे खरी भक्ती असेल तर मोठ्यातलं मोठं कर्मसुद्धा बदलू शकतं. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परमेश्वराची अथांग करुणा. तो आपल्या भक्ताच्या हाकेला धावून येण्यासाठी कोणत्याही रूपात कधीही येऊ शकतो. आणि या शिकवणीच्याही पलीकडे एक गोष्ट आहे, ते म्हणजे एक आश्वासन, एक वचन, जे श्रीपाद श्रीवल्लभांनी फक्त व्याघ्रेश्वरलाच नाही तर आपल्या प्रत्येक भक्ताला दिलं आहे. त्यांच्या कधीही न संपणाऱ्या कृपेचं वचन.
चरितामृतात त्यांचेच शब्द आहेत आणि ते खूप महत्वाचे आहेत. ते म्हणतात, माझ्या भक्ताची हाक कधी येते याची मी वाटच पाहत असतो. साधकाने माझ्या दिशेने फक्त 1 पाऊल टाकावं, मी त्याच्याकडे 100 पावलं चालून येतो. हे फक्त शब्द नाहीत नाही का, हे त्यांच्या असीम प्रेमाचं आणि करुणेचं एक जिवंत उदाहरण आहे. बरं, ही कृपेची साखळी इथेच थांबत नाही. चरितामृतात पुढे स्पष्टपणे सांगितलं आहे की श्रीपादांचं हेच दैवी कार्य पुढे त्यांच्या पुढच्या अवतारात म्हणजे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या रूपातही असंच अखंड सुरू राहील. आणि हेच तर दत्त परंपरेच्या अखंडतेचं, तिच्या सातत्याचं प्रतीक आहे. तर व्याघ्रेश्वराची ही कथा आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवून जाते की जिथे खरी श्रद्धा आणि गुरुकृपा एकत्र येतात तिथे मोठ्यातलं मोठं प्रारब्ध किंवा कर्मसुद्धा आडवं येऊ शकत नाही. आणि ही कथा आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडते की आपली श्रद्धा, आपला विश्वास खरंच काय काय बदलू शकतो.